पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज देखील आपण पाहिलं तर सज्ज होते. आजच्या दिवसातील दुसरी मॅच देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. पहिला सामना देखील आपण पाहिला अतिशय रोमहर्षक आणि रंगतदार आपल्याला होताना पाहायला मिळाला. तर मॅच क्रमांक 2 ला सुरुवात राजगड विरुद्ध शिवनेरी या दोन संघातील मॅच आपण पाहतोय. क्लीन बॉल पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विकेट येते आणि बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत भूषण शिर्के यांच्या रूपाने. एक मोठा हादरा मोठा करंट आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला मैदानाच्या आतमध्ये बसतोय. पहिलं षटक सुरू आहे आणि धावपल कोती स्कोर कार्ड होती इथे आपण पाहिलं तर बनवली जाते. एक कडी बाद एक धाव. बॅटच्या आतील कडा घेऊन आपण पाहिलं तर बॅटर इथे मैदान ती बाद होताना पाहायला मिळत आहेत. इनसाइड आउट फटका आपण पाहतोय. बॅटला ब्रश करून चेंडू एस्टनवरती आदळतोय आणि पहिली विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये गमावली जाते. पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. एक गडी बाद एक धाव ते देखील आपण पाहिलं तर इथे धावपल कोती बनवली गेली. बॅटिंग करणारी टीम एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुमच्या खेळाडूंची नावं या ठिकाणी स्कोररला समजणं गरजेचं आहे. त्यामुळे दोनही टीमला विनंती आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. एक गडी बाद एक धाव धावपल होत आहेत. किसन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरत आहे. टप्पा पडल्यानंतर एक टॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि पहिल्याच षटकात अतिशय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या डावात सुरुवातीला थोडीशी शांत आणि संयमी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. परंतु ज्या डेतवर पाहायला मिळाल्या चौथा आणि पाचव्या षटकात राकेश शिंदे आणि सोपान या फलंदाजांनी प्रचंड मोठी धावसंख्या उभी केली. परंतु तिचा पाठलाग पूर्ण झाला. इथे रनआउटची मागणी असेल का स्टंपिंग तर केले आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी. थर्ड अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर केला. ते टीव्ही अंपायर चेक करतायत. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. इष्टरक्षक आपण पाहतो अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. संघनायक कॅप्टन एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहतोय अनिल निंबाळकर आणि तिथून तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत स्कोरलेग अंपायर. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. आजच्या दिवसाचा जो हाफ आहे तो आजच पूर्ण होणार आहे. त्यामुळे विजयी संघ विजयी टीम आपण कुठेही जायचं नाही या आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. नॉट आउट तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आपण पाहिलं तर येतोय नॉट आउट. एक गडी बाद एक धाव. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांचा सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्क होती पुन्हा एकदा. गोलंदाज आपण पाहिलं तर इथे टप्पा टाक चेंडू देखील आपण पाहिलं ते टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडं उसळी घेतोय विकेट किपरकडे जातोय. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते येतोय. वेलकम बॅक गुड कमबॅक चांगलं पुनरागमन चांगली वापसी देखील मैदान ते होताना पाहायला मिळते. पहिलं षटक सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या अगदी आतमध्ये झेल टिपलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि तिथे एक सुंदर झेल आपण पाहिलं तर टिपला होते. दुसरी विकेट देखील आपण पाहिलं तर संघ इथे गमावतोय आणि पहिल्याच षटकात 2 मोठे हादरे 2 मोठे करंट बॅटिंग करणाऱ्या शिवनेरी संघाला राजगड संघ इथे मैदान ते देताना पाहायला मिळतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 1 धाव. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर पूर्ण होते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. 5 षटकांचा सामना 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय आणि बॅटिंग साठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलं जात आहेत. 2 बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैदान ते उतरत आहेत. बॅटिंग करणारी शिवनेरी संघ एक प्रतिनिधी पाठवा ना तुमच्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी. स्कोरिंग क्रिक हिरोज वरती सुरू आहे त्यामुळे अपडेट होत नाही. फुल टॉस सिंडोता टिप विकेटला क्षेत्ररक्षक आहे चुका करतोय चुकीला माफी नाही आणि बॉल सीमा पार. एक टप्पा घेत चौकार.
बॅटिंग करणारी शिवनेरी टीम आपला एक प्रतिनिधी पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उमेद आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मैदान ती पाहायला मिळत आहे. टीमची असंख्या पहिले षटक संपले, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि पहिल्या चेंडू ते आक्रमण देखील आपण पाहिलं तर केलं जाते. एक सुंदर चौकार येतोय. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न होता, वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले जाते. पंच देखील आपण पाहिलं तर इथे आपला निर्णय कळवत आहेत. एक धाव येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. दोन गडी बाद 6 धावा तर मात्र धावपल होतात. अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपानं धाव येते. यावेळीचा चेंडू होता कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून खेळलाय, 38 सर्कल भेदलंय, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. खासदार क्रीडा महोत्सवाचा आणखीन एक दे घुमाके चौकार. पहिलं षटक मैदान ती संपले, दुसऱ्या षटकात धावा येताना पाहायला मिळत आहेत. उमेद खानच्या गोलंदाजीवरती आक्रमण देखील आपण पाहिलं तर केला तर रोहित गोंटे आणि सागर काटकर बॅटिंगसाठी आपण पाहतो मैदान होती. 2 गडी बाद 10 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. राजगड टीम आपण पाहतोय शिवनेरी संघाच्या विरुद्ध. यावेळीचा चेंडू होता बॅकवर्ड पॉइंटला खेळलाय, टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली, परंतु थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडूला अडवतोय, फेकी करतोय आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत. एक सिंगल येते, धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होती बदलले जात आहेत. 2 गडी बाद 11 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं जाईल का, वापसी मैदानाच्या आतमध्ये होईल का, ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार. सुरुवात तर राजगड संघाने अतिशय कमालीची केलेली आहे. अपील जोरदार केला ते जोश जल्लोष आनंद उत्साह राजगड टीम कडनं अपील मध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. शिवनेरी संघाच्या बॅटरवरती आणि फलंदाजांवरती दबाव तडपण प्रेशर क्रिएट करण्याचं काम राजगड संघाचे गोलंदाज क्षेत्ररक्षक कॅप्टन सातत्यानं करतायत. जे व्यूहरचना आखल्याचे प्लॅनिंग केल्याचे डावपेच आखलेत ना, ते इथे आपण पाहिलं तर अतिशय कमालीचं आपण पाहतोय टीम राजगड कडनं. यावेळीचा चेंडू तो ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न अंपायर करतात. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू येतो, एक अतिरिक्त अवांतर धाव येते, स्कोर कार्ड पुढे जातोय. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आणि स्कोर कार्ड वरती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 12. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 विकेट गमावल्यात, 12 धावा धावफलक होते आहेत. 5 षटकांची आणि 5 ओव्हरची मॅच आपण पाहतो मैदान होती. एक रोमहर्षक रंगतदार सामना. मिडल ऑफ द बॅट चेंडू खेळलाय ऑन साइड मिड विकेटला. डीप विकेटचे क्षेत्ररक्षक घेत आहेत हर्षवर्धन सांगळे, चेंडूला अडवतायत, फेकी करतायत. बॅकअप तिथे थोडा खराब आहे. विकेट किपरच्या अगदी डोक्यावरतून चेंडू पाठीमागे बॅकअप केला ते तोपर्यंत धावा येत आहेत. षटक क्रमांक संपेल उमेद खानचं दुसऱ्या क्रमांकाचं. पहिल्या षटकात अवघी एकच धाव, दुसऱ्या षटकात 12 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13. 2 षटकं देखील आपण पाहिले तर कंप्लीट होत आहेत. 2 गडी बाद 13 धावा धावफलक होत आहेत. 2 एक्स्ट्राच्या धावा देखील पहिल्या डावात आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. खासदार क्रीडा महोत्सव आपण पाहिले तर संपन्न होते. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण सातत्यानं पाहतोय. या पुण्यनगरीमध्ये आपण पाहिलं तर खासदार क्रीडा महोत्सव आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. विचन क्रिकेट मैदान होती 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण संपन्न होताना पाहणार आहोत. 2 गडी बाद 13. हर्षवर्धनचा पहिला चेंडू वेगाने टाकलाय, गतीचा वापर इथे मैदान टिकेला आणि एक डॉट बॉल आपण पाहिले तर येतोय. निर्धाव चेंडू मैदान ती टाकला जातोय. निर्धाव चेंडून सुरुवात या षटकाची मैदान होती. गोलंदाजीचा मार्क होते आपण पाहतोय. मयूर स्पोर्टचे ओनर हर्षवर्धन सांगळे. शॉर्ट पिच चेंडू होता, पंच तिथे कळवतायत. एक्स्ट्रा बाउन्स आणि स्कोरलेग पंचाने इशारा केलाय मुख्य पंचांना. इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते, स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 14. षटक क्रमांक 3 इथे मैदान ती सुरू आहे. 5 षटकांची मॅच.
भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आदरणीय गणेशदादा पोकळे साहेबांचं आगमन होते. खासदार क्रीडा महोत्सव 2025 मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या पुण्याचे लाडके खासदार, या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे कल्पक उद्गाते मुरलीधर अण्णा मोहोळ साहेबांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. बॉल सीमा पार, धावा मिता 4, खणखणीत चौकार. 19 धावा धावपल कृत आहे. 2 विकेट इथे गमावल्या. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहे. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो मैदान होती. रोहित गोंटे इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 9. हर्षवर्धन सांगळे ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू आपण पाहतोय आणि एक डॉट बॉल मैदान येते. कमालीचे षटक आपण पाहिलं तर इथे हाताळले जाते. 4 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्यात. तिसरं षटक मैदान ते सुरू आणि बनवलं जात आहे. 2 गडी बाद 19, 19 रन लॉस ऑफ 2 विकेट. पुढे सरसवत खेळत आहेत. रोहित गोंटे यांच्या बॅट मधून चेंडू येतो मिड ऑफ मधून डीप लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकरती धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 20 धावा. तिसरे षटक मैदान ती सुरू आहे. गोलंदाज हर्षवर्धन ऑफस्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न होता. वाईड लाईनला पकडून पकडून गोलंदाजी केली जाते. हे तंत्र अवगत केले. टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक गोलंदाजांकडनं हे तंत्र आपण पाहिलं तर अवलंबलं जातं आणि फलंदाज बॅटरला मात्र रोखून ठेवलं जातं आणि त्यामध्ये यशस्वी ठरतायत गोलंदाज हर्षवर्धन सांगळे. या षटकात देत आहेत फक्त 7 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20. 3 षटक कंप्लीट होत आहेत आणि बनवले जात आहेत 2 गडी बाद 20 धावा. चौथ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच, 4 गोलंदाजांचा वापर, 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी चेसिंग मॅच आपण पाहतोय. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह, एक एक DRS प्रत्येक डावासाठी ठेवलेला आहे. लेग बिपर विकेट हा नियम देखील आपण या स्पर्धेत पाहतोय. फक्त लेग बिपर विकेट साठी तुम्ही DRS ची मागणी करू शकत नाही. जो पंच निर्णय देतील ऑन फील्ड त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. अल्ट्रा एजची सुविधा नाही त्यामुळे कॉट बँड साठी रिव्ह तुम्हाला मिळणार नाही. नो बॉल व्हाईट बॉल साठी रिव्ह त्या ठिकाणी ठेवलेला आहे. रनआउट साठी देखील आहे. पहिला चेंडू होता, गती परिवर्तन करून टाकलाय. स्लोअर वन चेंडू आणि पहिला व्हाईट बॉल. पहिला खराब चेंडू येतोय. चौथ्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज आपण पाहिलं तर यश अंग्रे इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. पहिला व्हाईट बॉल. 21 धावा धावपलक होती. 2 गडी बाद. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 खराब चेंडू आपण पाहतोय. 2 अतिरिक्त अवांतर धावा इथे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू व्हाईट बॉल, दुसराही चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे जाते. 2 गडी बाद 22. राजगड टीम कडनं या छोट्या छोट्या चुका इथे नको आहेत. सुरुवातीची षटकं अतिशय कमालीची ठरलीत. पॉवर प्ले मध्ये कमी धावा आल्यात आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला आतापर्यंत रोखून ठेवले मोठ्या फटक्यांपासून, परंतु हात खोललेत आणि इथे चेंडू मात्र उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खासदार क्रीडा महोत्सवाचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होते आणि धावपलक होती. स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 28 धावा. 28 रन 28 धावा धावपलक होत आहेत. चौथं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. राजगड विरुद्ध शिवनेरी. राजगड संघाने टॉस जिंकला. कॅप्टनने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले शिवनेरी संघाला. पुढे सरसावत आणखीन एक स्टेप आउट होऊन लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मुख्य बॅनरला खासदार क्रीडा महोत्सवाला सलामी देणारा दे घुमा के षटकार. 34 धावा धावपलक होत आहेत. रोहित गोंटीच्या बॅट मधून आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय रोहित गोंटे. इन ऍक्शन 7 चेंडू 22. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. यश अंग्रेवरती आक्रमण केलंय. हल्ला मैदानाच्या आतमध्ये चढवलाय. 2 षटकार आलेत. सलग तिसरा येईल का याही गोष्टींच्या चर्चा आता सुरू आहेत. यश टू रोहित, गोलंदाज टू फलंदाज. इथे टप्पा भरकटलाय. लाईन लेंथ यश अंग्रे गोलंदाज विसरलाय. मुख्य पंच कळतायत. व्हाईट बॉल.
खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते, धावसंख्या पुढे जाते, 2 गडी बाद 35. चौथं षटक देखील मैदान ते सुरू आहे. स्लॉगवर टेतोर आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच, 5 ओव्हरचा सामना, महत्वपूर्ण मॅच रंगते. पुण्यनगरीत आपण खासदार क्रीडा महोत्सव देखील संपन्न होताना पाहतोय. 35 रन, लॉस ऑफ 2 विकेट. फुल टॉस चेंडू होता, बॅट वरती मिडल ऑफ द बॅट केला आणि पाठवलाय सलग तिसरा, एका पाठोपाठ एक, बॅक टू बॅक 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके. आणि इथे पाहिलं तर रोहितच्या बॅट मधून आक्रमक बॅटिंग मैदानी पाहायला मिळते. धावसंख्या प्रचंड मोठी मुसंडी मारते आणि धावफलकोती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 41 धावा. पहिल्या 3 षटकात 3 गोलंदाजांची चाचणी घेतली असं म्हणायला काही हरकत नाही. चाचपणी केली कॅप्टनना, परंतु एक निर्णय काय चुकला आणि त्याचा इथे पुरेपूर बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र फायदा उठवलाय. 41. यावेळेचा चेंडू तास स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध गॅप शोधलाय. अण्णांच्या मुख्य बॅनरला सलामी, चेंडू सीमा पार, मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे, एक टप्पा घेत चौकार. 2 गडी बाद 45 धावा धावफलकोत्या. या षटकात आतापर्यंत आल्यात 25 धावा. पहिल्या 3 षटकात 20 धावा आणि या षटकात आतापर्यंत 4 चेंडूवरती आल्यात 25 धावा. यश अंग्रेचं एक महागडे षटक आपण पाहतोय. 3 षटकार, 1 चौकार, 3 व्हाईट बॉल, छोट्या छोट्या चुका देखील इथे मैदानी पाहायला मिळाल्यात. खराब चेंडू आलेत. आतापर्यंत एकही डॉट बॉल आला नाही. या षटकात एकही निर्धाव चेंडू आला नाही. त्याची अपेक्षा असेल टीम राजगडला. पुन्हा एकदा हवेत उडवलाय आणि पाठवलाय स्क्वेअर लेग मिड विकेट बाउंड लाईनच्या मधोमध, ठोकलाय टोले चंग प्रहार, ठोकलाय षटकार. रोहित गोंटे आपण पाहिले तर इथे करतोय कमाल धमाल बेमिसाल बॅटिंग मैदानी सुरू आहे. 10 चेंडू 38 धावांची खेळी रोहित गोंटेच्या बॅट मधून. 51, 2 गडी बाद 51, षटक क्रमांक 4 मैदानावरती. फार महागड षटक आपण पाहतो यश अंग्रेचा. 5 चेंडूवरती आल्यात 31 धावा. फुल टॉस चेंडू होता, फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, चुका होतायत, अडवण्याचा प्रयत्न आणि तिथे देखील चुका होताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्डमॅन डीप मध्ये जात आहेत, चेंडूला अडवतायत, फेकी करतायत, रनआउटची संधी आणि विकेट. फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. षटक अखेर संपले गेले. 4थ्या क्रमांकाचं एक महागडे षटक आपण पाहतोय. या षटकात तब्बल 33 धावा आल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची संख्या आपण पाहतो मैदानावरती. प्रथमतः बॅटिंग करणारा शिवनेरी संघ इथे बनवतोय 3 गडी बाद 53 धावा. त्या मात्र धावफलक होत आहेत. 4 ओव्हर देखील आपण पाहिलं तर कंप्लीट होत आहेत. प्रथमतः बॅटिंगचं प्राचारण मिळाले. प्रथमतः फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय. शिवनेरी संघ किती धावांचं टार्गेट इथे मैदानावरती सेट करतोय. बॅटिंग साठी न्यू बॅटर आपण पाहिलं तर मैदानात दाखल होत आहेत. नवीन फलंदाजाचं नाव कळवा. अनिकेत बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानात येत आहेत. विकेट देखील आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपाने गमावले जाते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 53, 53 रन, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे षटक सुरू होईल. अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज हर्षवर्धन सांगळे अनुभवी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. खासदार क्रीडा महोत्सव आपण पाहतोय आपल्या पुण्यनगरीमध्ये संपन्न होताना पाहायला मिळतो. विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक नगरी म्हणून आपल्या पुण्यनगरीची ओळख सातत्यानं आपण पाहिलेला आहे. आणि खासदार क्रीडा महोत्सव ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. धावा येत आहेत, धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड त्या आकडे बदलत आहेत. 3 गडी बाद 55, 2 धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. चौकार देखील आपण पाहिले तर पंच कळत आहे. 4 धावा येत आहेत, धावसंख्या पुढे जाते. स्लॉगर टेतोर मध्ये देखील धावा आपण पाहिलं तर मैदानात येऊ लागल्यात. पहिल्या चेंडूती 2 धावा, दुसऱ्या चेंडूती चौकार आणि धावसंख्या पुढे जाते. शिवनेरी संघ बनवते 3 गडी बाद 59 धावा.
59 रन, लॉस ऑफ 3 विकेट. पाचवं षटक सुरू आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाज हर्षवर्धन सांगळे. मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर लेगला आड्या बॅटनं उडवलाय आणि पाठवलाय. चेंडू सीमारेषा पार, हवाई हल्ला, हवाई सफर. आणि इथे आपण पाहिलं तर रोहित गोंटे आपलं अर्धशतक पूर्ण करतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. खासदार क्रीडा महोत्सव मध्ये पहिलं अर्धशतक ठोठवणारा, पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा फलंदाज रोहित गोंटे. 14 चेंडू 52 धावा. जबरदस्त बॅटिंग, मॅन इन फॉर्म. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इष्टरक्षक अडवतायत संगनायक आणि लिंबाळकर. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू मैदानी टाकला जातोय. चांगलं कमबॅक होतोय. शेवटचे 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पाचवं षटक सुरू आहे. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 65. गोलंदाज हर्षवर्धन सांगळे पहिल्या विकेटच्या शोधात आहे. मिडल ऑफ द बॅट, आणखीन एक हवाई सफर. या षटकातील दुसरा आणि या डावातील 8वा टोले चंग प्रहार रोहित गोंटेच्या बॅट मधून. षटकार 71 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅन इन फॉर्म. इथे रोहित गोंटेने तडजोड केली नाही, फक्त तोडफोड केली आणि या पहिल्याच डावात धावसंख्येला प्रचंड मोठी आपण पाहिलं तर उभारी घेताना तो इथे मैदानात पाहायला मिळतो. आणि टीम देखील मुसंडी मारते. 71 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती, आपण टॉस साठी संपर्क करा. इथे फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ लॉंग ऑफच्या अगदी मधोमध पायाने अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. कॉम्बिनेशन आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळतंय. चेंडू अडवलाय, फेकी होते आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत. धावांसाठी प्रचंड मोठी धावपळ मैदान ती सुरू आहे. चेक केला ते तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. तर अंपायर चेक करतील. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील ते देखील आपण पाहणार आहोत आणि टार्गेट त्याप्रमाणे सेट होईल. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी या. 2 धावा आहेत. चेंडू अडवलाय. 5 षटकं संपली. 3 गडी बाद 73 आणि विजयासाठी टार्गेट ठेवलेला आहे. राजगड संघाला विजयासाठी बनवायच्या 30 चेंडू 74 धावा. टॉस करण्यासाठी आदरणीय गणेशजी पोकळे साहेबांना विनंती करेल. धीरजजी जोशी साहेबांना विनंती करेल. दत्तात्रय देशपांडे साहेबांना विनंती करेल आणि अरविंदजी तोडकर साहेब, अरविंदजी लोणकर साहेब या चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी या आणि मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती या. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं स्वागत आहे. आपल्या पुण्याचे लाडके खासदार आदरणीय मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही कॅप्टन या दोन्ही संघांचे संघनायक कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुवर्णदुर्गचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. दोन्ही संघनायकांचं या ठिकाणी स्वागत आहे. कॅप्टन शेक हँड करा. कॅप्टन हस्तांदोलन करतील. एक फोटो सेशन आपण करतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फोटो सेशन या ठिकाणी संपन्न होते आणि त्यानंतर आपण लगेच टॉस या ठिकाणी करणार आहोत. ओके, टॉस केला होतोय. 5 ओव्हरची मॅच कोण कॉल करते? ओके, हेड अँड टेल. हेड कॉल, टेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय. सुवर्णदुर्गचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. मान्यवरांचा आभार. मान्यवरांना विनंती केली आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. प्रथमतः काय निर्णय? बॉलिंग. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल की धावा चेस होत आहेत, तर प्रतिस्पर्धी संघांना किती धावांपर्यंत रोखाल त्याबद्दल काय सांगाल? तेवढ्या कमीत कमी धावामध्ये रोखता येईल तेवढं रोखू. खासदार क्रीडा महोत्सव आपण पाहिलं तर संपूर्ण होते. आजचा पहिला दिवस आहे. ग्रीन घास मैदानावरती खेळण्याची संधी मिळते. स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर एकदम देखणी आहे. नियोजन मस्त केलेलं आहे. भारी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा पहिल्या मॅच साठी. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. टॉस पराभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची. किती धावांचं टार्गेट असेल काय सांगाल आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल?
जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू आणि स्पर्धा खूप उत्तम केली भैयांनी आणि त्यांचे मनपूर्वक थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टन दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस या ठिकाणी आपण केलाय. सुवर्णदुर्ग संघानं प्रथमतः टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सिंधुदुर्ग संघाला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. यानंतर आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहणारच आहोत मैदानाच्या आतमध्ये. परंतु सुरू असलेला सामना क्रमांक 2 तो देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. क्रिकलाईव्ह स्पोर्ट्सवरती सोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या डावाला होती सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा ऐकूयात आदरणीय शैलेश निळंगोने सरांना. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद सर. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. धन्यवाद उत्तम सर. धन्यवाद मान्यवर. आपल्या शुभासे जो टॉस इथे संपन्न झाला पुढील मॅचचा आणि लगेच आपण दुसऱ्या डावाकडे देखील वळतोय. नाण्याची पहिली बाजू आपण पाहिली, त्यामध्ये केलेली अफलातून फटकेबाजी म्हणजे कोणालाही वाटलं नाही भूतो ना भविष्य जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या बॅटिंगचा परिणाम पहिल्या डावामध्ये तब्बल 74 धावेंपर्यंतची मजल मारली आहे आणि त्याला डिफेंड करण्यासाठी क्षेत्ररक्षण तिथे सजवलं जातं आणि त्या धावा बनवण्यासाठी पार्थ आणि अनिल ही जोडी मैदानामध्ये येते. बघूया या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. अनिल निंबाळकर संघाचे संघनायक कॅप्टन स्वतःवरती जबाबदारी घेऊन मैदानामध्ये आलेत. कशा प्रकारे बॅटिंग करतील तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल, कारण इथे या धावा डिफेंड करणं म्हणाव्या तशा सोप्या देखील नाहीये. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस खेळपट्टी ओली होती त्यावेळेस देखील 60+ धावा झाल्यात आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये आपण 70+ धावा बघतोय. म्हणजे येणारा काळ इथे धावसंख्येला वेग वाढ देण्याचा नक्कीच असेल. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात केली जाते. आघाडीचं षटक घेऊन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक. बॉलर नेम अनंता. येस अनंत इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. पार्थ इथे स्ट्राईकला आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. P1चं षटक सुरू होत आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप मिड विकेट आहे आणि जर आपण पाहिलं तर एक वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात केली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल वारंवार केला जातोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय डाव्या एष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. अनंत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू इथे डाव्या एष्टीच्या बाहेर आणि त्या दरम्यान आलेली अवांतर धाव. सुरुवात तर झाली आहे. 74 धावेंच्या पाठलागाला इथे मात्र फुल टॉसला स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांनी इथे बिमरचा तर इशारा केलाय. नो बॉल आहे, परंतु जिथे मारायची गरज होती तो फटका मात्र इथे खेळता आला नाही. परंतु आताची एकूण मोफतच्या 2 धावा आहेत म्हणजे एकही चेंडू न पडता या 3 धावा आल्यात आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अनिल हा चेंडू मात्र फुलटॉस, त्यावरती प्रहार करता आला नाही. चेंडू निर्धाव आहे, डॉट आहे. फुलटॉस चेंडू होता, यावरती प्रहार करणं काहीसं सोपं होतं, परंतु अनिल यांनी मात्र तो प्रयत्न केला. तो प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव. लीगल डिलिव्हरी म्हणजे योग्य चेंडू मात्र इथे हाताळला जातोय. एका चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात. अजूनही 71 धावा इथे बनवायच्या आहेत. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुलटॉस. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. सिंगल इथे वेगात पूर्ण केली आहे. अनिल यांनी आपलं खातं, आपलं अकाउंट इथे ओपन केलंय. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते ती 4. खासदार क्रीडा महोत्सव 2025 पर्व पहिलं आणि त्यातच सर्व काही आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळत आहे. हा चेंडू देखील डाव्या एष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. मिस्टर एक्स्ट्राज इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत आणि धावसंख्येची वाढ इथे केली जाते. 5 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू
इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा इथे नक्कीच येईल. येस, इट्स अ लेग बाईच. लेग बाईच स्वरूपाची धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. 74 धावेंचा पाठलाग आहे. एक मोठं लक्ष साध्य करायचंय, त्यासाठी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा येणं देखील गरजेचं आहे. इथे फुल टॉस आणि मोठा प्रहार अनिल निंबाळकर यांच्या बॅट मधून हा येतोय. एक टप्पा घेत सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावेंसाठी चांगला फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, आडवा बॅटचा वापर आणि त्यानंतर बाउंड्री लाईनची सफर इथे चौकारासाठी. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. अगदी शफल होऊन फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न इथे असफल ठरतोय. परंतु अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाते. 11 धावा झाल्यात. काहीस लांबलचक षटक होत चाललंय, कारण अवांतर चेंडू इथे मोठ्या प्रमाणात येत आहेत. 11 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट. पदलालित्य करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान चेंडू इथे आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. इथे देखील एक मोठा फटका आणि त्यावरती इथे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणावं तसं टायमिंग इथे जुळून आलं नाही. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास इथे अडवला गेला. 2 धावा त्या दरम्यान मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 13 धावा. पहिलं षटक 13 धावेंचं आहे. 13×5 परंतु यापेक्षा अधिक धावगतीने धावा बनवाव्या लागतील. काही चेंडू निर्धाव गेले, काही चेंडूवरती प्रहार केलं, काही अतिरिक्त धावा जोडल्या गेल्या, परंतु म्हणावं तशा धावा पहिल्या षटकामध्ये येऊ शकलेल्या नाहीयेत. आघाडीचे दोन्ही बॅटर शिर्थीचे प्रयत्न करतायत, परंतु म्हणावं तसं यश त्यांना प्राप्त करता येत नाहीये. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक संपलंय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात इथे केली जाईल. पार्थ इथे एक उंच पुरा बॅटर आहे. याचा बाहुबली आहे आणि बाहुबलीला इथे आपल्या बाहू फैलाव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे करावा लागेल. पहिलं षटक संपलं. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. इथे गोलंदाज यस बॉलर नेम सागर. कोण आहे बॉलिंगला? सागर. यस सागर. सागर. पहिला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय डाव्या इष्टीच्या लगतचा आहे, परंतु पंचाने इथे योग्य चेंडू ग्राह्य धरलाय. पहिला चेंडू इथे निर्धाव. डॉट. षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने होतीये. काहीसा भरकटलेला मारा आहे, परंतु त्यावरती प्रहार मात्र करता येत नाहीये. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. बॉलला दिलाय दणका. आकाशातून देखील पाहत असतील रंबा, उर्वशी आणि मेनका. षटकार. 6 धावा. काय फटका इथे सजवलाय पहा आणि पाहतच राहा. स्टँड अँड डिलिव्हर जसा आला तसा पारच्या बॅट मधून हा षटकार ठोकण्यात येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 19. इथे देखील फुलर लेनचा चेंडू उजव्या यष्टीच्या लगतचा आहे. हलकस अपील, परंतु ते अपील इथे फेटाळून दिलं जातं आणि स्वाभाविक आहे तुमच्याकडे अपील मागण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे, परंतु ते उचलायचं की फेटाळून द्यायचं ते काम मात्र पंच करतील. 19 धावा. इथे देखील पुन्हा एकदा तोच चेंडू, तीच लाईन, तोच टप्पा आणि त्या टप्प्यावरती पुन्हा एकदा सुरेखरित्या हाताळलेला चेंडू निर्धाव असेल. चांगलं कमबॅक करावं लागेल बॅटरला देखील आणि गोलंदाजांना देखील. जर लवकर पॅकअप करायचं नसेल तर कमबॅक करणं फार गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक षटकार मारल्यानंतरचे हे 3 चेंडू निर्धाव आहे. आता मात्र चर्चा इथे मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. अनिल निंबाळकर इथे पार्थला काहीसा कानमंत्र देत आहेत. एक षटकार येऊन चालणार नाही. सातत्य इथे धावेंसाठी करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील आणि आता सामना आपल्यापासून दूर जाऊ शकतो. एकदाच संधी आहे. नॉकआउट फॉर्मॅट आहे, त्यामुळे प्रत्येक मॅच जिंकणं गरजेचं आहे. इथे देखील लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये फार दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चांगला फुटवर्क. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. चेंडू पायाने उडवलाय, अडवलाय आणि संघासाठी 2 धावा देखील वाचवल्या जातात. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेची षटकं संपतायत आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते विदाउट लॉस 21 धावा. 21 धावा 2 षटकानंतर. सामन्याचं समीकरण आहे 18 चेंडू शिल्लक आणि त्या 18 चेंडूंमध्ये 53 धावेंची गरज आहे. 18 बॉल 53. डू ऑर डाय. प्रत्येक सामना
जिंकावाच लागेल या प्रयत्नाने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. संधी एकदाच आहे आणि एकदा जी संधी मिळते ना त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. अनिल निंबाळकर आणि पार्थ ही जोडी मैदानामध्ये सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 21 धावा आल्यात, परंतु म्हणावी तशी धावसंख्येला इथे आकार देता आला नाहीये. परंतु आता शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 53 धावा करणं फार गरजेचं आहे. रोहिदास गोंते इथे गोलंदाजी मार्ग वरती आहे, ज्यांनी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलंय. 56 धावींची एक विस्फोटक इनिंग त्यांनी पेश केली आणि पुन्हा एकदा ते गोलंदाजी मार्ग वर देखील येत आहेत. संघाची केलेली बांधणी एकजुटीने प्रत्येक खेळाडूला जे एकत्रित करून संघाची बांधणी केली, 60 धावा जवळपास इथे गोंते यांनी पूर्ण केल्या. पुढचा चेंडू अनिल निंबाळकर यांच्यासाठी रोहित गोंते यांच्याकडून. पहिलाच बॉल इथे लोअर फुल टॉस, परंतु इथे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. 17 चेंडूंमध्ये 53 धावा, जे प्रत्येक चेंडू मागे कमीत कमी 3 धावा गरजेच्या आहेत प्रत्येक चेंडू मागे. मग त्यामध्ये तुम्ही षटकार चौकार खेळू शकता, खेळावे लागतील. सिंगल डबलने हे लक्ष्य साध्य होणार नाहीये. इथे देखील फुल टॉसच होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी. डगआउट मधून मात्र फार मोठ्या चर्चा केल्या जात आहेत. खेळाडूंना तिथे मोटिवेट केलं जात आहे, मार्गदर्शन केलं जात आहे. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे लीग फॉर्मॅट नाहीये, हरल्यानंतर तुम्हाला संधी नाहीये. जर इथे तुम्ही हरलात तर मात्र पुढच्या वर्षासाठी या खासदार क्रीडा महोत्सवाची वाट पाहावी लागेल. 365 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. पुढचा चेंडू अनिल यांच्यासाठी रोहित यांच्याकडून. हा चेंडू मात्र शफल झालेत, ऑन साइडला खेळला, गॅप मोठी आहे, परंतु तिथे चेंडू धाडण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण आहे आणि एकाच धावेवरती इथे समाधान आहे. एकच धाव, अजूनही 52 करायच्या आहेत. 15 चेंडूंमध्ये 52 धावा. लक्ष हळूहळू अवघड होत चाललंय आणि हे अवघड लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्न मात्र तितकाच मोठा करावा लागेल, अन्यथा संघ इथे पराभूत होईल आणि त्या मात्र स्पर्धेच्या बाहेर. पुढचा चेंडू रोहित यांचा पार्थ यांच्यासाठी. बघा ना काय योगायोग जुळून आलाय. बॉलिंगला रोहित आहे आणि बॅटिंग साठी पार्थ आहे. रोहित पार्थ ही जोडी मैदानामध्ये आहे. इथे देखील एकच धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु बॅटर इथे धावबाद होतात. अनिल निंबाळकर डगआउटच्या दिशेने. पहिल्या विकेटचं पतन होतं आणि पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने येतोय. क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अनिल निंबाळकर इथे बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. हर्षवर्धन सांगळे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. मयूर स्पोर्ट्स चे सर्वे सर्वा हर्षवर्धन सांगळे मैदानामध्ये येत आहेत. कोथरूड मधील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व मयूर स्पोर्ट्स चे सर्वे सर्व आहेत. बघूया इथे संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतील. ज्यावेळेस पार्थ बॅटिंग करत होते त्यावेळेस हर्षवर्धन यांच्यावरती 2 मोठे फटके खेळण्यात आले. बघूया आता ही विरोधाभास कशा प्रकारे इथे दर्शवला जातोय. पार्थ गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राईकला हर्षवर्धन. हा चेंडू उजयष्टीच्या बाहेर आहे, खिचून मारलाय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. अशी चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील करणं फार गरजेचं आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24. एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही लक्ष साध्य करण्यासाठी बरोबर 50 धावा करायच्या आहेत आणि चेंडू मात्र 13 शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 50 धावा, विजयाचं समीकरण. वाह, काय फटका खेचलाय. उडव्या इथे बॉल देखील उडवलाय आणि बॉल जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या या 6 धावा. षटकार, चांगला फटका, दमदार. हर्षवर्धन यांच्या बॅट मधून गगनाला गवसणी घालणारा सुरेख आणि देखना फटका. षटकार 6 धाव्यांसाठी. या 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. सामन्याचं समीकरण 12 चेंडू आणि 24 धावा. रिक्वायर रन रेट 22 आहे. 44 धावा. 12 चेंडू आणि 44 धावा. रिक्वायर रन रेट 22 आहे. बघूया या 22 धावा प्रत्येक षटकामागे पूर्ण केल्या जातील की नाही.
उत्सुकता वाढत चालली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ कोल्हे यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. नमस्कार साहेब, खासदार क्रीडा महोत्सवामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम. आपल्याला विनंती आहे की आपण स्थानापन्न होऊन घ्यायचंय. गोलंदाजी मार्क वरती अनिल, 12 चेंडू आणि 44 धावा. 12 बॉल 44. पहिला चेंडू पार्थ यांच्यासाठी. पहिलाच बॉल. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न हर्षवर्धन यांचा आणि पार्थ इथे मात्र स्वतःची विकेट इथे सोडत नाहीये. हर्षवर्धन इथे बाद होत आहेत आणि नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत उमेद. एवढं चांगले बॅटिंग ऑर्डर आहे या संघाकडे, त्यामुळे हे लक्ष साध्य होऊ शकलं असतं, म्हणजे अजूनही होऊ शकतं. या ठिकाणी आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते अजयजी मते साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बघूया स्वागत इथे खेळाडू कशा पद्धतीने करतील. चौकार, षटकार, निर्धाव की विकेट. इथे देखील चेंजअप पेस, गती परिवर्तन आणि पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. पार्थ, स्वतःवरचा विश्वास देखील असणं फार गरजेचं आहे आणि तो विश्वास त्यांच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे, परंतु 10 चेंडूंमध्ये अजूनही ज्या धावा बनवायच्या आहेत, 44 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील जेमतेम एकच धाव मिळेल. 9 चेंडूंमध्ये अजूनही 43 धावींची गरज आहे. सामना आता फार दूर होत चाललाय. 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव. चांगली गोलंदाजी इथे अनिल यांच्याकडून पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि योग्य नियंत्रण इथे गोलंदाजाने मिळवलंय. उमेद आणि यांच्याकडेच फार मोठी उमेद आहे संघाला. उमेद यांच्याकडून कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल ऍज अ ओपनर म्हणून या खेळाडूला आपण कित्येक स्पर्धेमध्ये बघितलंय, परंतु आज बॅटिंग ऑर्डर मध्ये कुठेतरी चेंज आहे. हा चेंडू मात्र मनावा तसा बॅट वरती येऊ शकला नाही आणि खेळपट्टी अशीच आहे. जर यायला लागले चेंडू तर बरोबर बॅट वरती येतात, अन्यथा बॅट वरती चेंडू येणार देखील नाही. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. 8 चेंडूंमध्ये अजूनही 43 धावींची गरज. ह्या 2 चेंडूंवरती 2 विकेटची गरज आहे संघाला. आणि हा चेंडू देखील पायावरती आदळला आणि पंचांचं बोट इथे आकाशाकडे. विकेटचं पतन होईल आणि उमेद कडून देखील उमेद काहीशी कमी पडतीये आणि इथे सिल्वर डकची शिकार उमेद. बॅक टू द पॅव्हिलियन. शून्याचा चष्मा परिधान करून उमेद डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. उमेद इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते रमजान. 7 चेंडू आणि 43 धावा. 7 बॉल 43. पुन्हा एकदा इथे जोरदार अपील आहे, परंतु ती अपील इथे पंचांनी फेटाळून दिली आहे. षटकाची समाप्ती होते. आता शेवटचे 6 चेंडू आणि 43 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे.
इथे देखील विकेटचं पतन. पार्थ इथे बाद होत आहेत आणि एक मोठा धक्का पुन्हा एकदा संघाला बसतोय. पार्थ बाद झालेत. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये अजूनही विजयाचं समीकरण. शेवटचे 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूंमध्ये 43 धावेंची गरज. सतीश नवीन बॅटर पार्थ यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 43 धावेंची गरज. 5 बॉल 43. पहिल्या चेंडूवरती रोहित यांना मिळालेले यश. इथे देखील फुल टॉस समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. सिंगल तर वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु वेळेस नकार. एकच धाव मिळेल. अगदी योग्य दिशेने केलेली फेकी. कुठल्याही प्रकारचा धोका नसेल परंतु एकच धाव. 32 धावा झाल्यात. लक्ष आता इथे मात्र अशक्य होत चाललंय. हा चेंडू देखील निर्धाव. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि त्या 3 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण 42 धावा. 3 चेंडूंमध्ये 42 धावा. काहीसा एकतर्फी सामना इथे झुकला जातोय. नाणेफेकीचा कौल गमावला परंतु मॅच मध्ये जी कामगिरी केली म्हणजे सुरुवातीच्या दोन्ही संघांची कामगिरी काहीशी तशीच झाली आहे. टॉस हरल्यानंतर ते सामने जिंकलेत दोन्ही मॅच. बघा सुरुवातीची देखील लिंबाची दिघे यांनी टॉस गमावला होता. त्यांना बॅटिंग आली आणि त्यांनी बॉलिंग आली. त्यांनी मला वाटतं तिथे बॉलिंग घेतली होती आणि जी बॉलिंग घेतली तिथे जिंकले. परंतु या मॅच मध्ये टॉस गमावल्यानंतर मॅच जिंकली गेली आहे. पुढचा चेंडू. सेकंड बॅटिंग करत असताना इथे या धावा बनवणं काहीशा अवघड जातात. हा फार वेळानंतर हा मोठा फटका येतोय. फार वेळानंतर आलेला हा षटकार 6 धावेंसाठी. या षटकाराला काहीसा उशीर झालाय परंतु उशीर इथे मॅच गमावल्यानंतर होतोय. जवळपास एक चांगली टीम एक स्ट्रॉंग टीम इथे मात्र पराभूत होते आणि क्रिकेटचं बाकीत अजूनही कोणी केलेलं नाहीये. अनिश्चिततेने भरलेला खेळ आणि त्या खेळाचं नाव असतं क्रिकेट. राजगड संघ एक बलाढ्य संघ होता आणि तो बलाढ्य संघ मात्र इथे पराभूत होताना दिसतोय कारण 38 धावा झाल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली. विकेटचं पतन होईल आणि सामना इथे मात्र जिंकला जातोय. मॅच फिनिश. विजेत्या संघाचं अभिनंदन आणि जो संघ पराभूत झालाय त्यांना पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच रोहित. चला एका लाईनीत एका ओळीत टीमने अख्ख्या हात मिळवायला आतमध्ये जायचंय. अनिल निंबाळकर आपली संपूर्ण टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. अनिल निंबाळकर टीम घेऊन आतमध्ये हात मिळवायला जायचंय एका लाईनीत एका ओळीत. जेवढे मेंबर आहेत तेवढे सगळे. मी या ठिकाणी गणेशजी कोल्हे आणि पोकळे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करायचा आहे. संकेतजी बिरामने आपल्याला देखील विनंती आहे. मते साहेब आपल्याला देखील विनंती आहे. आपण व्यासपीठावरती या. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे देतोय. आणि चला आपण इथे मॅन ऑफ द मॅच